राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे। उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे। शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे। ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला। या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे। या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे। त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे। सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे। यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता
624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर
सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे। त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे। सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामं हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे। यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेल्या इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे। सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे। यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे। हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे। जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली। यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे। उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे। शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे। ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे।
मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे। ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला। या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे। या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे। त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे। सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे। यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे। सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे। यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे। हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे। जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व
विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली। यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे। उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे। शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे। ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला। या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे। या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतवे प्रस्तावित आहे। राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे। त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे। सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे। यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने
धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे। सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे। यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे। हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे। जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली। यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे। उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे। शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे। ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला। या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे। या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग
या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतव्य प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामं सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामं हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेल्या इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय.
या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता ह्या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामं हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबविण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी
प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक, याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा, यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेल्या इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास
3007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी आपत्तीवेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे.
हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे। सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे। यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे। हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे। जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली। यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे। उत्पन्न वाढी करता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे। शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झालेत। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे। ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला। या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे। या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।
सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबविण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक
व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला। या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे। या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे। त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे। सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे। यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे। सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे। यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे। हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे। जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली। यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे।
उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेल्या इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम
मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे। जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली। यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे। उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे। शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झाले। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे। ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला। या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे। या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या विभागास 3274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे। त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे। सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे। यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे।
जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेल्या इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी आपत्तीवेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झालेत. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे। त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे। सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे। यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबविण्यात येत आहे। सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे। यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे। हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे। जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली। यावेळी आपत्ती वेळी राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे। सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे। शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे। विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे। मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे। उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे। शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झालेत। राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे। मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी
200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळी पालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर अनुषंगिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामे सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामं हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यात येत आहे. सन 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून